आपल्या स्वयंपाकामध्ये मसाल्यांना पदार्थाची लज्जत वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. हेच मसाले औषधी स्वरूपात आयुर्वेदामध्ये वापरले जातात. पूर्वीच्या काळी आजीच्या बटव्यात असणारा एक महत्त्वाचा मसाल्याचा पदार्थ म्हणजे लवंग. लवंग ही एका झाडाची छोटीशी कळी असते. पण ही छोटीशी कळीच आयुर्वेदानुसार किती गुणकारी आहे, ती कोणकोणत्या आजारांवर वापरू शकतो, त्याचे आयुर्वेदानुसार गुणधर्म काय आहेत, हे आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. लवंग तिखट, किंचित कडू, लघु, तीक्ष्ण, उष्ण आणि कफवातशामक आहे. 2 लवंगा, चिमूटभर सुंठ किंवा छोटासा आल्याचा तुकडा, 7 ते 8 तुळशीची पानं याचा काढा करून तो दिवसातून 3 वेळा थोडा थोडा घेतला असता कफाच्या आजारांवर, सर्दी, नाक गळणं, छातीत कफ होणं यावर खूप गुणकारी ठरतो. लवंग तेल हे अनेक आजारांवर खूप गुणकारी आहे. मेल इन्फर्टिलिटी, स्पर्मची मोटॅलिटी, क्वालिटी कमी असणं, सारखे प्रॉब्लेम असणं, टेस्टोस्टेरॉन लेव्हल कमी असणं, हार्मोनल इम्बॅलन्स या सगळ्या लक्षणांवर गुणकारी आहे. सांधे आखडणं, सांधे दुखणं, मसल स्टिफनेस, स्नायूंमधली ताठरता, स्नायूंमध्ये वेदना असणं, स्नायूमध्ये चमक भरणं या सगळ्या आजारांवर लवंग तेलाने मालिश करावं. याचबरोबर ॲलर्जिक किंवा फंगस त्वचेच्या इन्फेक्शन्सवर लवंग तेलाचा चांगला उपयोग होतो. दातदुखीमध्ये लवंग तेल कापसाच्या बोळ्यावर ठेवून तो कापूस दाताखाली दाबून ठेवला असताना त्या वेदना थांबायला मदत होते. लवंग तेल हे त्याच्या वासामुळे मनावर परिणाम करणारं असल्यामुळे डिफ्युजरमध्ये किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये त्याचे थेंब घातले असता उदासी, नैराश्य दूर होऊन मनःशांती मिळते. लवंग तेल उष्ण तीक्ष्ण असल्यामुळे ते त्वचेवर लावत असताना थोड्या भागावर पॅच टेस्ट करावी आणि त्यानंतर त्याचा वापर त्वचेवर करावा. शक्यतो ते एकेरी न वापरता त्यामध्ये खोबरेल तेल किंवा दुसरे तेल मिसळून ते डायल्यूट करून वापरावं. ते केवळ बाह्योपचारासाठीच वापरले जातं आणि दातदुखी असताना लाळ न गिळता ती थुंकून टाकावी. भूक न लागणं, मळमळणं, नॉशिया, तोंडाला पाणी सुटणं, तोंडाला चव नसणं, तोंडावाटे श्वासाची दुर्गंधी येणं या सगळ्या लक्षणांवर लवंग चघळून खाल्ली असता उपयोग होतो. लवंगेच्या अँटीऑक्सिडंट या गुणधर्मामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून आपली तब्येत किंवा आपलं आरोग्य चांगलं राहतं. लवंग उष्ण आणि तीक्ष्ण असल्यामुळे ती प्रमाणात वापरावी. लवंग पित्तकर असल्यामुळे पित्त प्रकृती, पित्ताचे आजार असताना त्याचा वापर करू नये. तसंच गर्भिणी आणि बाळंतीण स्त्रियांनी वैद्यकीय सल्ल्याने लवंगेचा वापर करावा. आजीबाईच्या पटव्यात असलेला महत्त्वाचा घटक लवंग याचा वापर आयुर्वेदाचे गुणधर्म जाणून करा आणि त्याचे फायदे मिळवा. मनोधारा चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा.